Okay, for the desalination, there are two methods. First one is the electrodialysis, second one is the reverse osmosis. Okay, so first we will study about the reverse osmosis. In reverse osmosis, first we know about the what is the osmosis and then we will study reverse osmosis. Okay, अगोदर आपल्याला osmosis हे माहिती हवं. ऑस्मोसिस हे तुम्ही बायोलॉजी मध्ये 12th चा स्टडी केला असेल, ठीक आहे. त्याच्या रिलेटेड काही तुमच्या लक्षात असेल. इफ यू रिमेंबर व्हाट इज ऑस्मोसिस? A process by which molecules of solvent tend to pass from semi-permeable membrane from less concentrated solution into more concentrated one. ओके, लेस कॉन्सन्ट्रेटेड कडून मोर कॉन्सन्ट्रेटेड कडे जाण्याची, सोल्यूट पार्टिकल्सचे जाण्याचे जो पाथ आहे किंवा जो रूट आहे त्या प्रोसेसला आपण ऑस्मोसिस असं म्हणतो. यामध्ये फक्त तुम्हाला लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडून मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे सोल्यूट मॉलिक्यूल पास होतात. हे फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला. पण जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते इथं या ऑस्मोसिस मध्ये वॉटरचं कन्सिडर करतो आपण. कशाचं कन्सिडर करतो? वॉटरचं म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडून मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जर सोल्यूटचे पार्टिकल जात असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मोसिस म्हणतो. आणि त्याच्या अपोजिट जर मेकॅनिझम असेल तर देन वी कॉल्ड ॲज ए रिव्हर्स ऑस्मोसिस. ठीक आहे. सो द प्रिन्सिपल फॉर द रिव्हर्स ऑस्मोसिस इज दॅट when two solutions of unequal concentration, when the two solutions having unequal concentrations, when we are separating them by a semi-permeable membrane, the flow of solvent takes place. The flow of solvent ठीक है. When the two solutions of unequal concentrations are separated by a semi-permeable membrane, flow of solvent takes place from dilute to concentrated side. ठीक है. सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडून मोर कॉन्सन्ट्रेटेड साइड कडे जर ट्रान्सफर होत असतील तर ते ऑस्मोसिस मुळे ट्रान्सफर होतात. ठीक आहे. सोल्यूट नाही, तिथे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स असतील. इफ हाउएव्हर ए हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इन एक्सेस ऑफ ऑस्मोटिक प्रेशर इज अप्लाइड ऑन द कॉन्सन्ट्रेटेड साइड. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड साइड वरती जर आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर जर अप्लाय केलं, द सॉल्व्हंट फ्लोज रिव्हर्सेस. जर प्रेशर अप्लाय केलं आपण तर काय होईल? जी प्रोसेस आहे ती रिव्हर्स होते. ठीक आहे. जर आपण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, फोर्स अप्लाय केला तर होल प्रोसेस काय होते? ऑब्विसली ती काय होणार? रिव्हर्स होणार. मग या कंडिशनला आता प्रोसेस काय होते? तर रिव्हर्स होते. द सॉल्व्हंट इज फोर्स्ड टू मूव्ह फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड साइड टू डायल्यूट साइड across the membrane. This is the principle. I will explain again. See, for reverse osmosis principle काय पहा. When two solution, जर आपल्याकडे दोन सोल्युशन आहे असं कन्सिडर करा. एक दोन बीकर घेतले आपण. ठीक आहे. दोन सोल्युशन्स आहेत, त्या दोघांचे कॉन्सन्ट्रेशन कसं असेल? अनइक्वल असेल. म्हणजे एक दोन सोल्युशन कन्सिडर करा. 1 मोलार शुगरचं सोल्युशन असेल आणि 0.1 मोलारचं शुगरचं सोल्युशन कन्सिडर करू आपण. ठीक आहे. तर आता या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम नाही. एकाचं आहे 1 मोलार, एकाचं आहे 0.1 मोलार. तर या कंडिशनला जर आपल्याला ते आपण त्या दोन सोल्युशनला सेमी परमेबल मेम्ब्रेनने जर सेपरेट केलं असेल, म्हणजे एक बीकर आहे असं कन्सिडर करा. बीकरच्या वरच्या साइडला, बीकरच्या बरोबर मध्ये एक सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे असं कन्सिडर करा. बीकरच्या वरच्या अपर साइड जो असेल त्याला
0.1 मोलारचं सोल्युशन आहे, जे बॉटमचं सोल्युशन आहे ते 1 मोलारचं आहे. आता दोन सोल्युशन आहेत, दोन्ही सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन अनइक्वल आहे आणि सेमी परमेबल मेम्ब्रेनने त्यांना आपण सेपरेट केलेलं आहे. इथपर्यंत कन्सेप्ट इमेजिन झाली का तुम्हाला? काय केलं, एक बीकर घेतला, त्या बीकरच्या बरोबर मध्ये काय आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. अप्पर साइडला एक सोल्युशन आहे 0.1 मोलारचं, बॉटमच्या लेवलला बॉटमचं जे सोल्युशन आहे ते 1 मोलारचं. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन अनइक्वल आहे. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली? हा ठीक आहे. आता एक बीकर आहे, त्याच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल, वरच्या साइडला आहे वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन, खालच्या साइडला वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे. आता सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून काय होतं की सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल फ्लो होतात. सेमी त्याचं नावच असतं सेमी. सेमी म्हणजे हाफ परमिशन देतो तो. मग परमिएबल म्हणजे परमिशन देणं. तो मेम्ब्रेन काय करतो, ठराविक लोकांना, ठराविक मॉलिक्युल्सना फक्त परमिशन देतो, म्हणजे 0.5% मध्येच काय करतो, तो परमिशन देतो. आता तो कुणाला परमिशन देतो पाहूया आपण. इट परमिएट्स द फ्लो ऑफ सॉल्व्हंट्स. सॉल्व्हंटच्या मॉलिक्युलला तो फ्लो होण्यासाठी परमिशन देतो. ठीक आहे. सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन. दोन सोल्युशन सेमी परमेबल मेम्ब्रेनने सेपरेट केलेला असतात. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय करतो, तर ठराविक मॉलिक्युल्सना फक्त परमिशन देतो पास होण्यासाठी. तर तो कुणाला देतो परमिशन, तर सॉल्व्हंट्सच्या मॉलिक्युलना देतो. सो द फ्लो ऑफ सॉल्व्हंट टेक्स प्लेस फ्रॉम डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड साइड. ठीक आहे. डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड साइड कडून सॉल्व्हंटचा फ्लो होत असेल. आणि जर तुम्हाला सोल्यूटच्या भाषेत सांगायचं जसं आता प्रथमेशने सांगितलेलं आहे की सोल्यूटचं जर सांगायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला इथं जर तुम्ही सॉल्व्हंट म्हणणार असाल तर तुम्हाला म्हणावं लागेल मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडून लेस कॉन्सन्ट्रेटेड साइड कडे. ठीक आहे. सोल्यूटच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला बसवायचं असेल हे ती तशी डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. फक्त सोल्यूट ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता त्यावेळेस तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हे मोर कन्सिडर करायचं. सॉल्व्हंट हा लेस कॉन्सन्ट्रेटेड टू मोर कॉन्सन्ट्रेटेड फ्लो होत असतो आणि सोल्यूट हा मोर कॉन्सन्ट्रेटेड टू लेस अपोजिट असतो. सोल्यूट आणि सॉल्व्हंट कसे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. जर ते बदलले, सॉल्व्हंटचा सोल्यूट केला तर पुढच्या कंडिशन पण चेंज करायला लागते. ठीक आहे. So the flow of solvent takes place from dilute solution. Dilute solution यालाच आपण less concentrated solution असंही रेफर करतो. Dilute to more concentrated side due to osmosis. आता हे का होतं, का ते ट्रान्सफर होतात, तर ऑस्मोसिस मुळे काय होतात, ते मॉलिक्युल्स हे ट्रान्सफर होत असतात. समजा आता ऑस्मोसिस समजलं. ऑस्मोसिस म्हणजे काय, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल लेस कॉन्सन्ट्रेटेड साइड कडून मोर कॉन्सन्ट्रेटेड साइड कडे ट्रान्सफर होत असतात. इथपर्यंत समजलं. याला आपण म्हणतो ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, विल एक्सप्लेन. Who will explain the osmosis process? Poonam. Sudke Poonam. Poonam, can you? Solvent molecule less concentration to high concentration कडे जात असते. ओके. ट्रान्सफर होत असते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ठीक आहे. सो आता हे ऑस्मोसिस तुम्हाला समजलं. व्हेन द टू सोल्युशन्स having the unequal concentration which is separated by the semi permeable membrane, then the solvent molecules from less concentrated side they are moving towards the more concentrated side. कसंही लिहू शकता तुम्ही, जे लँग्वेज आहे तुमच्या वर्ड मध्ये कसंही चेंज करू शकता, फक्त ती कन्सेप्ट तुम्हाला समजलेली असायला हवी. ठीक आहे. सो ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण ऑस्मोसिस म्हणतो किंवा ऑस्मोसिस मुळे हे असं घडत असतं. आता समजा इफ जर आपण ए हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज अप्लाइड इन एक्सेस ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. आता हे ऑस्मोसिसची प्रोसेस होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो ऑस्मोटिक प्रेशर. द प्रोसेस इज हॅपन्स बिकॉज ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर. If we excess
the hydrostatic pressure or we increases hydrostatic pressure in excess of osmotic pressure. Osmotic pressure पेक्षा जास्त जर आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय केलं तर ही प्रोसेस रिव्हर्स होते. ही प्रोसेस देन द प्रोसेस विल रिव्हर्स. मग आता या प्रोसेस मध्ये ही प्रोसेस जर रिव्हर्स होत असेल तर मला सांगा सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल कोणत्या कॉन्सन्ट्रेशन कडून कोणत्या कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होतील. हाय कडून लो कडे. व्हेरी गुड. हाय कडून काय होतील आता लो कडे जातील. ठीक आहे, प्रोसेस रिव्हर्स झाली. सॉल्व्हंटचेच मॉलिक्यूल असणार. सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आता विल ट्रान्सफर किंवा विल ट्रान्सपोर्ट फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेटेड साइड टू लो कॉन्सन्ट्रेटेड साइड किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. दिस इज कॉल्ड ऍज ए रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस याला आपण म्हणतो की ज्यामध्ये ऑस्मोसिसच्या अपोजिट होईल. मग ऑस्मोसिस मध्ये काय होत असतं हे तुम्हाला क्लिअर हवं अगोदर. ऑस्मोसिस म्हटलं की नॅचरली प्रोसेस होते. नॅचरल म्हटलं की सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल हे लो टू किंवा डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड कडे मूव्ह होतात नॅचरल मध्ये. आता रिव्हर्स मध्ये कसं होईल मग अपोजिट होईल. कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट कडे होते. ठीक आहे, दॅट इज द सॉल्व्हंट इज फोर्स टू मूव्ह फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड साइड टू डायल्यूट अक्रॉस द मेम्ब्रेन. अपोजिट झालं. मगाशी कसं होतं ऑस्मोसिस मध्ये डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड होत आणि इथं कसं असेल रिव्हर्स मध्ये कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट असेल. ठीक आहे, thus the reverse osmosis method pure solvent that is water. आता इथं सॉल्व्हंट कोण आहे वॉटर आहे. ठीक आहे, वॉटर हा काय असेल सॉल्व्हंट असेल. दॅट इज द वॉटर इज सेपरेटेड फ्रॉम इट्स contaminates rather than moving contaminates from the water. Contaminants means impurities. The impurities present in our water. आता यामध्ये वॉटर हा कसा असेल सॉल्व्हंट असेल आणि कॉन्टॅमिनेट्स आर द सोल्युट्स. कॉन्टॅमिनेट्स हे काय असतात सोल्युट्स असतात जे डिझॉल्व्ह झालेले असते. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे की वॉटरचं कसं असेल कॉन्सन्ट्रेशन ऍज कम्पेअर टू सोल्यूट हाय असणार. ठीक आहे, आणि कॉन्टॅमिनेट जे आहे ते कसे असतील ऍज कम्पेअर टू सॉल्व्हंट कॉन्टॅमिनेट्स आर प्रेझेंट इन द लेस क्वांटिटी. ओके, दिस इज अबाउट द रिव्हर्स ऑस्मोसिस. हे फक्त थेरॉटिकल. आता आपण पुढं आरओ ची मेथड पाहणार आहोत. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे आरओ. आरओ म्हणजे जे आपण फिल्टरचं पाणी ड्रिंकिंग साठी यूज करतो. दिस वॉटर वी जनरली कॉल्ड ऍज ए आरओ वॉटर. आपण आरओ वॉटर म्हणत असतो पहा. तर आरओ वॉटर हे कोणत्या प्रिन्सिपल वरती चालतंय किंवा आरओचं वॉटर जे आहे ते कसं फिल्टर होऊन येतं तर हे सगळे प्रोसेस आपण इथे या मेथड मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला जनरल कन्सेप्ट समजले किंवा प्रिन्सिपल समजलं. आर यू गेटिंग द प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्स ऑस्मोसिस फर्स्ट ऑफ ऑल? येस मॅम. Yes, ma'am. ओके ओके देन हा ठीक आहे समजलं. हा ओके देन टेक डाउन फर्स्ट राइट द हेडिंग रिव्हर्स ऑस्मोसिस. मॅम डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिसचं काही नाही लिहिलं. लिहिलं नाही का? ओके ठीक आहे, मग ते हेडिंग टाका सुरुवातीला. डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस. ओके टेक डाउन desalination by reverse osmosis. Okay, write down the first sentence. The process of removing common salt from water is known as
desalination is known as desalination. Next sentence, commonly used method किंवा methods, commonly used methods म्हणा, commonly used methods for desalination of water are electrodialysis, and reverse osmosis. Next heading टाका, reverse osmosis. Write down the principle. When two solutions of unequal concentrations are unequal म्हणजे समान नसलेले सोल्युशन्स पाहिजेत आपले. Unequal concentrations are separated by semi-permeable membrane. Flow of solvent takes place from dilute to concentrated site due to osmosis. इथं पहा, आता एक सपोज असं एक बेकर आहे, त्यामध्ये हे एक बेकरला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन दिलेला आहे. ठीक आहे, दिसेल ना सगळ्यांना व्हाईट बोर्ड? ठीक आहे, ओके. आता इथं आपण डायल्यूट सोल्युशन लिहूया, डायल्यूट, आणि हे असेल कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, आता इथं आपण लिहूया ऑस्मोसिस, आणि इकडं या साईडला लिहूया आरओ. ओके, आता मला सांगा, इथं आपण मॉलिक्युल्स दाखवूया. ओके, देन सी. आता मला सांगा तुम्ही, ऑस्मोसिस मध्ये फ्लो ऑफ मॉलिक्यूल, कोणते मॉलिक्युल्स फ्लो होतील ऑस्मोसिस मध्ये? टेल मी द फ्लो ऑफ मॉलिक्युल्स इन ऑस्मोसिस. Dilute to concentrated. Concentration. ऑस्मोसिस मध्ये डायल्यूट टू Concentration. कॉन्सन्ट्रेटेड. ओके, फक्त एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही, ऑस्मोसिस मध्ये डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, आता हे जे पार्टिकल्स असतील ते कशाचे असतील? सोल्यूटचे. ठीक आहे, आणि आरओ मध्ये Concentrated to dilute. कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट. व्हेरी गुड. ठीक आहे, आता सगळ्यांना क्लिअर झालं का? आरओ मध्ये काय होतं? कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट कडे ट्रान्सफर होते,
ऑस्मोसिस मध्ये डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड कडे, सॉरी सोल्यूटचे नाही, सोलवंटचे. ओके, ठीक आहे. सगळ्यांना समजलं नाही? तुम्हाला दिसावं यासाठी येस. मी व्हाईट बोर्ड शेअर केला. ठीक आहे, आपण पीपीटी कडे जाऊ आता. Now it is visible. Yes. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Okay. Do you see the PPTs? Okay. Then where we are, do you sorry, due to osmosis. ठीक आहे, right, in the next line. If however a hydrostatic pressure in excess of osmotic pressure, असं नका लिहू. थांबा मी सांगते. हाऊ एव्हर काय लिहिलं तुम्ही? हाऊ एव्हर हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज म्हणा, इज हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज ग्रेटर दॅन, असे लिहा, ग्रेटर दॅन द ऑस्मोटिक प्रेशर, greater than the osmotic pressure which is applied on the concentrated side. Hydrostatic pressure आपण concentrated side वरती अप्लाय केली, which is applied on the concentrated side. Then the solvent flow reverses. The solvent flow reverses. That is solvent is forced. To move from concentrated side to dilute side across the membrane. Next line. Thus the reverse osmosis method in bracket pure solvent किंवा ऑब्लिक लिहिलं तरी चालेल. रिव्हर्स ऑस्मोसिस मेथड म्हणजे त्यामध्ये आपल्याला प्युअर सॉल्व्हंट मिळतो, आरओ ची मेथड, ऑब्लिक प्युअर सॉल्व्हंट मेथड. दॅट इज water is separated from its contaminants म्हणजे impurities ज्या पाण्यामध्ये प्रेझेंट असतील. From its contaminants rather than removing contaminants from the water. Removing contaminants from the water means आपण काय करतो, आरओ मध्ये कॉन्टॅमिनेट्स सेपरेट करतो. ठीक आहे, कॉन्टॅमिनेट्सचा एक पोर्शन तयार होतो, एक लेवल तयार होते, वॉटरची एक लेवल तयार होते. वॉटरच्या लेवल मधून वॉटर आपण काढून घ्यायचं, आपल्याला प्युअर वॉटर भेटेल. ठीक आहे, फक्त आपण सेपरेट करतो, रिमूव्ह करत बसत नाही, त्याला काढत वगैरे बसायचं नाही, फक्त सेपरेट करायची. सेपरेट जरी झाले तरी देन वी आल्सो गेट द प्युअर ड्रिंकिंग वॉटर. ठीक आहे,
देन नेक्स्ट मेथड. आता अगोदर आपण डायग्राम पाहूया मेथड साठी. आता आपल्याकडे एक कंटेनर आहे. त्या कंटेनर जसं आरो असतो, तुम्ही आरो असेल ज्यांच्या घरी आरो आहे त्यांनी तो आरो इमॅजिन करा. ज्यांच्याकडे नाहीये नो प्रॉब्लेम, त्यांनी एक कंटेनर असा वॉटरचे एक कंटेनर असेल असं इमॅजिन करा. एक बॉक्स आहे, तो एक वॉटरचा कंटेनर असेल. आता त्यावरती आपण सुरुवातीला पहा इथं अगोदर आपण काय केले, एक इथं वॉटर एंटर करण्यासाठी एक इनलेट असेल, एक इनलेट एक दाखवायला पाहिजे इथून कुठेतरी. ठीक आहे, इथं वगैरे पाहिजे इनलेट. आता इथं त्याला पिस्टन आहे बघा. पिस्टन म्हणजे काय, तुम्ही सायकलमध्ये सायकलच्या चाकामध्ये हवा भरण्याचा पंप पाहिला असेल सगळे जनरली. तर त्याला कसं वरती असं पिस्टन असतो, म्हणजे त्याला जर आपण फोर्स केला तर तो काय करतो तर प्रेशर अप्लाय करतो. सेम तसा हा पिस्टन आहे बघा. या पिस्टनला आपण प्रेस केलं की यावरती प्रेशर तयार होतं. आता हे वॉटरचं प्रेशर आहे म्हणून याला आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलेलं आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशर, वी आर अप्लाइंग द हायड्रोस्टॅटिक प्रेशर विथ द हेल्प ऑफ दिस पिस्टन. ओके, दिस इज द इम्प्युअर वॉटर. हे इम्प्युअर वॉटर आहे. इथून आपण इथे एक इनलेट दाखवायची, इथून आपण त्याला आत एंट्री दिली. आता इम्प्युअर वॉटर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनंट्स असतील, इम्प्युरिटीज असतील. आता त्या इम्प्युरिटीज आपल्याला सेपरेट्स करायच्या आहेत. अँड बिकॉज वी आर having the pure water out, so we applying the hydrostatic pressure with the help of this piston. Then here a membrane is present called as semi-permeable membrane. This membrane is called as a semi-permeable membrane. Okay. Whenever we are applying the pressure or we are increasing the hydrostatic pressure with the help of piston, the solvent molecules from impure waters are separates out with the help of semi-permeable membrane, and the impurity molecules or the solute molecules or the contaminants molecules remains as it is in this chamber, in this block. Do you understand the mechanism? एक मिनिट, मी व्हाइट बोर्ड घेते. Okay, see. No, where is the pencil? Okay, आता हा चेंबर असा आहे, ठीक आहे. इरेज का होते? ओके, व्हॅनिशिंग पेन आहे हा. ठीक आहे, आता व्हॅनिश नाही. सी, आता तो कंटेनर असा आहे, ठीक आहे. इथून एक आउटलेट आहे त्याला. इथं एक पिस्टन आहे. आता या पिस्टनला आपण काय करतो, प्रेशर अप्लाय करतो.
ठीक आहे. हे इम्प्युअर वॉटर असेल आणि हे आपल्याला कसं असेल, प्युअर वॉटर असेल. आता हे इम्प्युअर वॉटर आहे आणि हे प्युअर. व्हेन वी अप्लाइंग द, सुरुवातीला हे आपण इम्प्युअरच वॉटर घेतलेलं आहे, सुरुवातीला हे इथं प्युअर वॉटर नसणार आहे. ठीक आहे. ज्यावेळी आपण यावरती प्रेशर अप्लाय करतो, ऑस्मॉटिक प्रेशर हे नॅचरल प्रेशर असतं, त्याला थोडं आपण प्रेशर अप्लाय केलं की जे वॉटरचे मॉलिक्युल्स असतात ते वॉटरचे मॉलिक्युल या सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून हे काय होतात, असे पास होतात. सेमी परमेबल मेम्ब्रेन हा काय करतो तर वॉटरच्या मॉलिक्युलला पास करतो. तर तो वॉटरच्याच मॉलिक्युलला का पास करतो, जे इम्प्युरिटीज आहेत ती इम्प्युरिटी का पास होत नाही तिथून, why the semi permeable membrane passes only the solvent, passes only the water and not to the, you are not able to the impurity molecule or contaminants molecules. What is the reason behind this? वॉटरचेच मॉलिक्युल का पास होतात, इम्प्युरिटीचे मॉलिक्युल का पास होत नाही? कारण Very- सेमी परमिएबल मेम्ब्रेन ओनली वॉटरच्या सॉल्व्हंटच्या मॉलिक्युलला पास करतं. हा, पण का करत असेल, काय रिझन असेल, प्रिन्सिपल काय असेल? एकतर साईज शेपचं काय मॅटर असेल का? वॉटरची साईज लहान असणार त्यांच्यापेक्षा. सॉल्व्हंटच्या मॉलिक्युलची साईज ही नेहमी लक्षात ठेवायचं, सॉल्व्हंटच्या मॉलिक्युलची साईज ही लहान असते सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल, सॉल्यूटच्या मॉलिक्युल पेक्षा. ठीक आहे. कुणी आन्सर दिले रे? प्रथमेशने दिले का? येस मॅम. ओके, व्हेरी नाईस प्रथमेश. तर सॉल्व्हंटचे जे मॉलिक्युल असतात दे आर हेविंग साइज लेस दॅन द solute molecule. Solute molecules have the always bigger size than the solvent. त्यामुळेच फक्त सॉल्व्हंटचे मॉलिक्युल इथून पास होतात. सॉल्व्हंटची साईज ऍक्च्युअली कमी असते त्यामुळे पास होतात. सोल्यूटची कशी असते, थोडी जास्त असते, त्यामुळे सोल्यूटचे पास होऊ शकत नाही. तर सेमी परमेबल मेम्ब्रेनला कसं लक्षात येणार की हे वॉटरचेच आहेत, आपल्याला एक ठीक आहे, आपल्याला पण कळणार नाही, पाण्यामध्ये आपल्यालाच समजत नाही, तर ते तर कसं आहे, निर्जीव आहे, त्याला कसं समजणार की हे सॉल्व्हंटचे आहेत, ह्यांना सोडा, सोल्यूटचे आले ह्यांना थांबवून घ्या. तर साईज वरती डिपेंड आहे सगळं. कशावरती डिपेंड असते हे? दिस प्रिन्सिपल इज डिपेंड्स ऑन द साईज. ओके, डू यू अंडरस्टँड द मेकॅनिझम? समजलं कसं आपण हे प्युअर वॉटर, फक्त वॉटरचेच मॉलिक्युल इथं खाली येतात. ठीक आहे, वॉटरचेच मॉलिक्युल असतील तर ते प्युअर वॉटर असेल, त्यामुळं आपण हे जे कॉन्टॅमिनेट्स आहेत त्यांना आपण इथं थांबवून ठेवू शकतो. ठीक आहे, दिस इज द प्रिन्सिपल वी आर युझिंग इन RO filter. Okay, do you understand? Now let's go towards the PPTs. Okay, it is visible now? Yes, ma'am. Okay. Next, then the membrane consists of very thin film of cellulose acetate. ते जे membrane आहे ते कशाचं बनलेलं आहे? It is made up of thin film of cellulose acetate. Cellulose acetate ची thin film असते ही, त्याने हे काय केलेलं आहे, बनलेलं आहे. हे जर विचारले MCQ मध्ये तर लक्षात ठेवायचं याचं नाव cellulose acetate. However, more recently अजून आपण सुपेरियर मेम्ब्रेन्स पण यूज करू शकतो की जे मिथेन असेल, पॉलीमिथिल ऍक्रिलेट किंवा पॉलीअमाइड पॉलिमर्सने काय केलेलं असतं, बनलेलं असतं. पॉलीअमाइड पॉलिमर्स अँड पॉलीमिथिल ऍक्रिलेट्स. सो दिस इज अबाउट द RO. ओके, राईट फ्रॉम द मेथड. मेथड लिहिले का आपण? नाही लिहिलं आय थिंक. No, ma'am. Okay, write down from the method. I have a call.
Next, over this. Yes, madam. Okay. Yes. Yes, ma'am. Okay, take the screenshot of diagram. Leave a required space for this diagram. And next to it, write the membrane consists of very thin film of cellulose acetate. However, more recently, superior membranes made up of polyamide polyester and मी त्याचं एक्झॅक्ट पाहते नाव काय तोपर्यंत पॉलीअमाइड लिहा पॉलीमिथिल ऍक्रिलेट आहे तर पण पाहूया आपण ओके पॉलीमिथिल लिहा मिथिल ऍक्रिलेट्स इथं YL करायचं फक्त मिथिल झालं का रे बाळांनो इथपर्यंत लिहून झालं येस मॅम. याचं काय नाव लिहिलं मला सांगा हे पॉलीमिथिल ऍक्रिलेट लिहिलं ना Yes, ma'am. ठीक आहे ओके पॉलीमिथिल ऍक्रिलेट आणि पॉलीअमाइड पॉलीग्रुप ठीक आहे नेक्स्ट द reverse osmosis or the desalination point now is over. Next we move towards the treatment of water for domestic purpose. ठीक आहे आता डोमेस्टिक पर्पज साठी जर आपल्याला वॉटर यूज करायचं असेल हे झालं ड्रिंकिंगचं आपण ड्रिंकिंग मध्ये काय केलं आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये काय केलं सगळे आयन्स रिमूव्ह केले काही इम्प्युरिटीज असेल तर ती RO मधून पण रिमूव्ह झाली ठीक आहे आता आपल्याला जर फक्त डोमेस्टिक पर्पज साठी पाहिजे असेल किंवा ट्रीटमेंट ऑफ वॉटर फॉर डोमेस्टिक म्हणजे घरगुती पाणी सांडपाणी जे असतं त्याला डोमेस्टिक वॉटर असं आपण म्हणतो
तर ते जे पाणी हवं असेल आपल्याला, जे इम्प्युअर वॉटर आहे, आपल्याकडे कसं पाणी आहे इम्प्युअर आहे आणि घरच्या वापरासाठी पाहिजे आपल्याला, म्हणजे धुणे भांडी कपडे फरशी क्लीन करण्यासाठी वगैरे जे पाणी पाहिजे त्याला आपण डोमेस्टिक पर्पज साठी म्हणणार आहोत. तर त्या पाण्यासाठी आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची आहे, तर पहिलं म्हणजे एरिएशन. ठीक आहे, आता एरिएशन मध्ये एअर हा वर्ड आला, एअर म्हटलं की एअर एक तर येईल एरिएशन मध्ये किंवा ऑक्सिजनच्या रिलेटेड काहीतरी थिंग्स असणार आहेत. सो द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ एअर, पाण्याला ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये नेणे किंवा पाण्याला एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणणे, या प्रोसेसला म्हणायचं एरिएशन. द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ एअर so that the water is able to absorb oxygen from air. कशासाठी एरिएशन करायचं असतं किंवा पाण्याला ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये न्यायचंय किंवा पाण्याला एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन जायचं, का असं करायचं, का त्याला एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणायचं, तर बिकॉज वॉटर इज एबल टू ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन, पाण्याने वॉटरने ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घ्यावं म्हणून त्याला आपण एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये न्यायचंय. आता त्याने ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केल्यानंतर पुढे काय होणार हे मी पुढे तुम्हाला सांगणार. ठीक आहे, ऑक्सिजन जर त्याने ऍब्सॉर्ब करून घेतलं तर त्याचे आपल्याला काय बेनिफिट्स आहेत, तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. सो फर्स्ट टेल मी दॅट डू यू अंडरस्टँड द एरिएशन प्रोसेस, द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ एअर so that it will able to absorb the oxygen from air. This process is called as a aeration, addition of air. Air means air, aeration means addition. Okay, aeration. Do you understand what is aeration? Addition of air into water असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, aeration समजलं? Do you understand? Okay, who will tell me then the whole definition? Who can explain? Rohini Bagal. Rohini, can you explain the aeration? Yes, ma'am. Okay. Go on. Yes, Rohini. Yes, ma'am. Tell me the definition of aeration. Okay. मॅम मतलब मराठी सांगितलं तर चालेल मग? ठीक आहे, सांग. म्हणजे मॅडम ती प्रोसेस ज्याच्यामध्ये वॉटर पास केलं जातं एअर सोबत, ज्याच्यामुळे ते ऑक्सिजन ऑब्झर्व करून घेईल वॉटर. ठीक आहे, हे झालं मराठी. आता इंग्लिश मध्ये ट्राय कर एकदा. The process in which water is bringing water in contact with air. That's why water is able to absorb oxygen. Absorb oxygen from air. ठीक आहे, this process is called as aeration. Very nice, Rohini. ठीक आहे, सगळ्यांना समजलं एरिएशन? All of you? Yes, ma'am. ओके. Yes. ओके, ठीक आहे, आता एरिएशन केलेलं आहे आपण. आता या एरिएशन मुळे आपल्याला काय काय मिळणार आहे, द पॉइंट्स किंवा द थिंग्स वी अचीव्ह आर नेमली फर्स्ट द डिझॉल्व्ड आयर्न अँड मॅंगनीज गेट ऑक्सिडाइज्ड. Water having the iron particles and manganese particles. When the water absorbs the oxygen, the iron particles, the manganese particles get oxidized. पाण्याने ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेतला तर आयर्नचे पार्टिकल, मॅंगनीजचे पार्टिकल यांचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, हे झालं पहिला बेनिफिट्स. सेकंड इज द अमाउंट ऑफ CO2 डिक्रीजेस विच रिड्युसेस कोरोजन. अमाउंट ऑक्सिजनचं अमाउंट इन्क्रीज झालं वॉटरमध्ये. ऑब्विसली CO2चं आहे एवढंच राहते, पण CO2चं ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन कसं होईल, कमी दिसणार आहे. ऑक्सिजनचं जर जास्त असेल तर CO2चं काय होईल, ते ऑब्विसली त्या कंपेरिझन मध्ये कमी असणार आहे.
म्हणजेच अमाऊंट ऑफ CO2 डिक्रीजेस विच रिड्युसेस द कोरोजन. CO2 ची जर अमाऊंट डिक्रीज झाली वॉटर मधील तर काय होतं, तर कोरोजन होत नाही. विच रिड्युसेस द कोरोजन. आपण पाण्याचा पाणी ज्या कंटेनर मध्ये ठेवतो त्या कंटेनरचं जे कोरोजन आहे इट विल बी रिड्युसेस. ठीक आहे. थर्ड पॉइंट इज द अमाऊंट ऑफ H2S decreases which reduces odor and bad taste of the water. H2S ची अमाऊंट ही काय होते, डिक्रीज. ऑक्सिजन पाण्यामध्ये आला की ऑब्विसली जे बाकीचे जे गॅसेस असतात ना त्यांची अमाऊंट ऑक्सिजनच्या कंपॅरिझन मध्ये लो होते. मग त्यांची जर अमाऊंट लो झाली तर त्यांचं जे परफॉर्मन्स असतो, बॅड टेस्ट असेल त्यांचे जे किंवा त्याचा ऑर्डर असेल तर त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात या गॅसेसच्या ते ऑब्विसली काय होतात, रिड्यूस होतात. मग CO2 असेल तर कोरोजन रिड्यूस होतं. H2S असेल तर वॉटरची बॅड टेस्ट किंवा वॉटरचा जो बॅड स्मेल असतो तो पण काय होतो, इथं रिड्यूस होतो. नेक्स्ट पॉइंट इज द व्होलाटाइल ऑइल अँड सिमिलर ऑइल प्रोड्युसिंग सबस्टन्स डिक्रीजेस. जे ऑइल तयार करण्याचे किंवा सिमिलर ऑइल प्रोड्युसिंग सबस्टन्स जे असतात तर त्यांची अमाऊंट प्रिपरेशनची जी मास असेल किंवा त्यांची जी क्वांटिटी असेल ती जी व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. व्होलाटाइल ऑइल असेल किंवा सिमिलर ऑइल तयार करण्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस पण स्लो डाऊन होते. आता हे व्होलाटाइल ऑइल अँड सिमिलर ऑइल हा काय प्रकार असतो, तर तुम्ही जर सांडपाणी पाहिलं असेल घरचं जे सांडपाणी असतं जनरली तर त्याला आपण एक सिवेज वॉटर म्हणूया, तर त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की त्याला एक त्या पाण्याला जे इम्प्युअर पाणी असतं त्याला एक प्रकारचा तरंग आलेला असतो. म्हणजे त्याच्या सरफेस वरती एक प्रकारचं ऑइल असं दिसतं, जमा झालेलं असतं. त्याला आपण व्होलाटाइल ऑइल किंवा सिमिलर ऑइल असं म्हणत असतो. ठीक आहे. ऑक्सिजन जर पाण्यामध्ये इन्क्रीज झाला तर ते ऑइल तयार होण्याची जी प्रोसेस आहे व्होलाटाइल ऑइल किंवा सिमिलर ऑइल प्रोड्युसिंगची प्रोसेस ही स्लो डाऊन होते. And fifth, in short, COD of polluted water decreases. म्हणजेच काय होतं, जी केमिकल ऑक्सिजन डिमांड असते पोल्युटेड वॉटरची ती CO2 ची व्हॅल्यू काय होते तर डिक्रीज होते. So these are the benefits of the aeration process. Okay, do you understand it? Are you Yes. getting? Okay, okay, very nice. Yes. Then write down the heading. Treatment. Okay, our time is over. These points we will take down in a next lecture. So first of all, I'll take the attendance. At morning's lecture, nobody remains absent. No one remains absent. In right now lecture 60 participants, 1 2 3 4 5 6 7 11 D11 absent, 18 absent, 19 20 1 2 3 35 absent, 36 41 absent. Who is 41 and 35? 41. Okay. 6 50. 53 absent. 6 35 present. Okay. 18 also present. D11. Okay. D11, 41 and 53. These are the absent numbers. Okay, got it? D11, D41 and 53. These three numbers are absent. So remaining part we will see in tomorrow's lecture. Now we will stop here.